तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर परिसरात झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुन्ना श्रीराम जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आंबेडकर नगर परिसरात मुन्ना श्रीराम जाधव यांच्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणाचा तपास करत असताना प्राथमिक तपासात तिघांनी हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले। त्यानुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर, अंशु शिरसाट आणि सागर उर्फ ऋषभ पल्लीवाल या तिघांना अटक केली आहे। हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, घटनेपूर्वी नेमके काय घडले, तसेच आरोपींची पार्श्वभूमी काय आहे, या सर्व बाबींचा आता पोलीस कसून तपास करत आहेत। तपासानंतरच या हल्ल्यामागील संपूर्ण सत्य समोर येणार आहे। या घटनेनंतर अकोला शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। विशेषतः संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अकोल्यातून MCN न्यूज मराठीसाठी जुनेद मोहम्मद।